आता एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूयात। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पनवेल ते खोपोली या दरम्यान लालपरीने प्रवास केलेला आहे। त्यांनी पनवेल खोपोली बस स्थानकाला अचानक भेट दिली आहे आणि त्यावेळी त्यांनी बस स्थानकाची सविस्तर पाहणी सुद्धा केली आहे। दरम्यान नवीन 5000 इलेक्ट्रिक बसेस 3000 डिझेल बसेससह सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं विधान सरनाईक यांनी केलेलं आहे। तर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आता मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ठिकठिकाणी पाहणी करण्यास सुरुवात केलेली आहे। यावेळी ते पनवेल ते खोपोली या दरम्यान लालपरीने प्रवास करत होते। त्यांनी पनवेल खोपोली बस स्थानकाला अचानक भेट दिलेली आहे आणि त्याचवेळी त्यांनी बस स्थानकाची पाहणी सुद्धा केलेली आहे। संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांनी या सगळ्या संदर्भात चौकशी सुद्धा केलेली आहे, अधिकची माहिती जाणून घेतलेली आहे। दरम्यान नवीन 5000 इलेक्ट्रिक बसेस 3000 डिझेल बसेससह सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सरनाईक यांनी यावेळी सांगितलेलं आहे। प्रताप सरनाईक यांनी पनवेल ते खोपोली या दरम्यान लालपरीने प्रवास केलेला आहे। तिथल्या प्रवाशांसोबत सुद्धा त्यांनी संवाद साधून घेतलेला आहे, त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत। पनवेल खोपोली बस स्थानकाला यावेळी त्यांनी अचानक भेट दिली आहे आणि यावेळी त्यांनी बस स्थानकाची पाहणी सुद्धा केलेली आहे।